एडवांस बुकिंग शुरू है इफ्तेखार पार्क की। स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड की पेशकश इफ्तेखार कॉलोनी साथ ही शुरू की जा रहा। दूसरा प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क परभनी शहरधार रोड स्थित कलेक्टर द्वारा मान्यता प्राप्त NA-44 लेआउट, जिसमें आपको इस प्लॉटिंग में यह सुविधा मिलेगी। मेन रोड 50 फीट और अंदर के रोड 40 फीट 30 फीट, साथ ही साइड में गट्टू भी डाले हुए। हर प्लैट के पास रोड आप देख सकते हैं, आपको नजर आ रहे हैं। रोडों का काम भी अच्छे से मजबूती से किया गया है ताकि आने वाले 40-50 साल तक रोड नाली की दिक्कत ना आ सके। इस तरह से ध्यान में रखकर प्लैटिंग को डेवलपमेंट की गई है। आपको सारी सुविधा मिलेगी, जैसे हर घर में नल भी होगा, हर प्लॉट पर नल कनेक्शन जोड़ा गया है और रोशनी के लिए लाइट भी अच्छे से पोल बिठाए गए हैं और 30 फीट पर बोर को पानी, 2.5 से 3 फीट पर मुरूम 2। अलग अलग गार्डन जैसे लेडीज और जेंट्स के लिए आप इस वीडियो में यह नजारा देख सकते हैं। गार्डन कितना शानदार बनाया गया, इसमें बच्चों को खेलने के लिए खिलौने भी सेट किए गए और 4500 स्क्वायर फीट में शानदार मस्जिद भी होंगी। हवा के लिए 2 पेड़। हर घर प्लॉट के सामने इन पेड़ों में कुछ ऐसे पेड़ है जो 6 महीने में कलर चेंज होते हैं। मराठवाड़ा में पहली बार मुस्लिम एरिया में डेवलपमेंट देखने को मिला है। साथ ही स्काई लाइन कॉन्ट्रैक्टर एंड इंजीनियर प्राइवेट लिमिटेड कंपनी के डायरेक्टर मेराज सिद्दीकी, इनका सेकंड प्रोजेक्ट इफ्तेखार पार्क इस नाम से शुरू की गई है। ये भी इसी इफ्तेखार कॉलोनी की तरह ही डेवलप किया जा रहा है। कलेक्टर NA-44 और साथ ही एडवांस बुकिंग शुरू की गई है। इस प्लैटिंग में सिर्फ 115 प्लॉट है इफ्तेखार पार्क की। और एक खास बात, इस प्लैटिंग से सीधे धार रोड को रास्ता भी निकाला गया है। इसमें भी लाइट नल नाली रोड और हर प्लैट के सामने पेड़ लाइट पोल, खुद की DP, जिनकी ख्वाहिश है ताकि वो ख्वाहिशमंद भी ले सके। इफ्तेखार पार्क आमदनी और जरूरत पर ख्याल रखते हुए ये प्लॉट निकाले गए। आप भी एक बार जरूर जाकर देखें और अपने सपनों को पूरा करें। जानकारी के लिए मौलाना अब्दुल रशीद नदवी, इन्हें 9997077513 इस नंबरों पर कॉल करके जानकारी हासिल कर सकते। ऑल इंडिया पैथर सेना अध्यक्ष दीपक केदार ने परभनी शहर के भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा स्थल का निरीक्षण कर डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर को श्रद्धांजलि अर्पित की और शिष्टमंडल ने जिला अधिकारी को ज्ञापन सौंपा। ज्ञापन में दंगों के नाम पर निर्दोष महिला छात्राओं पर लगे मामले वापस लेने, बिना जांच के दर्ज किए गए 3 FIR रद्द करने, संविधान की प्रति का अपमान करने वाले मास्टरमाइंड को गिरफ्तार करने और पिछड़ी जाति के क्षेत्रों में चलाए जा रहे कोबिंग ऑपरेशन को रोकने की मांग की गई है। इसके अलावा अन्य विभिन्न मांगे भी रखी गई है। किस तरह की प्रतिक्रिया दी है, आइए जानते हैं। वर्चस्व निर्माण करण्यासाठी ते काही योग्य आहे, याचं सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे ही आमची भूमिका आहे। त्याच्यात दुसरं असं आहे की आपल्या जे आता सध्या सुद्धा भयभीत वातावरण आहे, प्रत्येक नगरच्या बाहेर गाड्या उभा केल्या, लोक दुपारी संध्याकाळी जाऊन पोलिस त्यांना उचलत आहेत, ते तात्काळ अटक सत्र थांबलं पाहिजे आणि 18 आणि 20 वर्षाचे जे तरुण आहेत ते 11वी 10वी शिकणारे तरुण, त्या सगळ्यांचं शैक्षणिक आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे। तर ते गुन्हे सुद्धा आहेत, 3 FIR जे आहेत त्या एकदम त्याच्यात रद्द झाल्या पाहिजेत। त्या आरोपीला मारल्याची सुद्धा FIR होती साहेब, हे दुर्दैव आहे। तिथं उभा राहून घोषणा दिल्या म्हणून FIR होती, हे दुर्दैव आहे। पण व्हिडिओ व्हायरल होतात, लोकांना मारलेले, त्याबद्दल एकही FIR होत नाही। चौकशीचा अहवालात सुद्धा एक पद निघत नाही। म्हणजे आमच्यावरती 3 FIR आणि आम्हाला जी मारहाण झाली त्याच्याबद्दल भ्र शब्द काढला जात नाही। आमच्या समूहाने जी राजकीय भूमिका घेतली याची पार्श्वभूमी की आमचं मतदान त्यांना पडत नाही, हे सगळेजण एकवटून आम्हाला मारायला निघाले। आम्ही दाद मागायची कोणाला, त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण स्ट्रॉंग भूमिका घ्यावी। दुसरं असं आहे की प्रत्येक पुतळे, शिवाजी महाराज असतील, अण्णाभाऊ साठे असतील, बाबासाहेब असतील, या सगळ्यांच्या पुतळ्याच्या आजूबाजूला 100 मीटर अंतरावर काहीही नसलं पाहिजे। आता रेल्वे स्टेशनहून निघालेला माणूस ती खिचडी खायला तिथे येतो, त्याच्यावर कंट्रोल राहत नाही आणि त्याच्यानंतर मग एक प्रकार घडल्यानंतर राज्यव्यापी धरलं जाते, पुतळ्यांचे नियम आहेत ते फॉलोच होत नाही। हे सगळं गांभीर्याने घ्यावं। आपण नियम आहे की ज्यांनी पुतळा या संस्थेने समाजाने बसवलं त्यांनी देखील त्यांचे 24/7 त्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी सेवक नेमावे, ते देखील करणं गरजेचं आहे। आम्ही महापालिकेला सांगितलं, पोलीस
पोलिसांनी सांगितले, पण आपल्या मार्फत देखील आपले कार्यकर्ते त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. एक ॲडिशन असून लागली पुन्हा त्यांना नाही तर पोलिसांना गुन्हे दाखल करून निलंबित करा. हा सुनियोजित कट आहे. राज्यामध्ये महायुती सरकार आलं आणि त्याच्या विरोधात मार्कडवाडीपासून ईव्हीएमचं आंदोलन पेटलं आणि हळूहळू राज्यामध्ये ईव्हीएमच्या आंदोलनाचा उद्रेक होणार होता. त्या ईव्हीएमच्या आंदोलनाला विचलित करण्यासाठी, लक्ष बदलवण्यासाठी सुनियोजितपणे परभणीला दंगल करण्यात आलेली, विटंबना करण्यात आलेली आहे. आणि याच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रिपद पदरात पडेल, देवेंद्र फडणवीस यांना खुश करून मंत्रिपद पदरात पडेल या आशेने इथली महिला भाजप आमदार मेघनाताई बोर्डीकर, आनंद भरोसे या महायुतीच्या नेत्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ह्या घटना घडल्यास असा आमचा थेट आरोप आहे. त्यांनी असणारं ईव्हीएम पासून लक्ष विचलित केलं आणि ईव्हीएम पासून लक्ष विचलित करण्यासाठी त्या ठिकाणी परभणीला टार्गेट केलं. नामांतराच्या लढ्याचा इतिहास आहे की परभणी हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र आहे. या ठिकाणी ठिणगी जर टाकली तर महाराष्ट्र पेटू शकतो, परभणी पेटू शकते. याचं असणारे सगळी जाण आणि भान असल्यामुळे त्यांनी सुनियोजितपणे माते फिरूच्या नावाखाली हा माणूस पाठवला, संविधान तोडायला लावलं आणि पुन्हा यंत्रणेच्या कोणत्याही नोटमध्ये आरोपी हा माते फिरू आहे असं लिहिलेलं नाही. यंत्रणा कुठेही आरोपी माते फिरू आहे असं म्हणत नाही. मग फक्त मेघनाताई बोर्डीकर आणि महायुती फडणवीसच त्याला माथे फिरू कस काय म्हणतायत हा सुद्धा आमचा या ठिकाणी आरोप आहे. त्याच्यामुळे ही दंगल सुनियोजित होती. आमच्या समाजाने स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण केल्यामुळं सगळेच त्यांच्यावरती चिडलेले होते आणि म्हणून त्यांचं कोम्बिंग करायचं, त्यांना मारायचं, भयभीत करायचं आणि या असणाऱ्या आंदोलनामध्ये आपलेच लोक दगड मारायला एक्सपर्ट कोण आहे महाराष्ट्रात? गडावरती, गडकोट किल्ल्यावरती दगड मारण्याची ट्रेनिंग कोण देतं? जिंतूर आणि शेलू भागामध्ये या प्रवृत्तीचा मोठं बळ वाढलेलं आहे. मला शंका आहे की त्या लोकांना सुद्धा कपडे बदलून या मोर्चामध्ये पाठवलं असावं, नुकसान केलं असावं आणि या ठिकाणी आम्हाला बदनाम करण्यासाठी, कोम्बिंग करण्यासाठी षडयंत्र केलं असावं असा आमचा या ठिकाणी थेट आरोप आहे. आणि ही भयान परिस्थिती झाली. व्यापाऱ्यांच्या बाजूनी धर्म म्हणून आज सगळे उभा राहिलेत, हे दुर्दैव आहे. पण एक संविधान हे व्यापार करायला शिकवतं, संविधान हे मूलभूत हक्क देतं, संविधान हे भारत एकसंध ठेवतं. त्या संविधानाला वाचवण्यासाठी व्यापारी पुढे आले नाहीत, पण स्वतःचं दुकान त्या ठिकाणी अमुक झालंय, डमुक झालंय म्हणून आरोप लावतायत. आम्हाला शंका आहे की आमच्या लोकांनी तोडफोड केली नाही तर व्यापारी सुद्धा या ठिकाणी, व्यापारी महासंघाचे पुढारी सुद्धा पक्षाशी अटॅच आहेत, त्यांनीच त्यांचे दुकानं फोडले असावेत. त्याची सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धमक्या देणं व्यापारी महासंघाने बंद करावं. जीएसटी असेल, अनेक आंदोलनं असतील, व्यापाऱ्यांच्या बाजूने आंबेडकरवादी मैदानात उतरलेला आहे आणि तुम्ही जर नुकसान भरपाईची भाषा करून या ठिकाणी शांत झालेलं वातावरण भडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की जर व्यापारी धमकी देत असतील, सुरळीत त्यांना जर परभणी चालू द्यायची नसेल तर व्यापाऱ्यांचं स्वपॅक लायसन रद्द करावं. आणि त्या ठिकाणी जी आम्ही गाव कुसात बघतोय की दलित अन्याय अत्याचार झाल्यानंतर सामाजिक बहिष्कार टाकला जातो, आज परभणीमध्ये शहरी व्यावसायिक बहिष्कार टाकलाय. ही नवी घटना या ठिकाणी पायंडा पाडण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि सामाजिक सलोख्याच्या माध्यमातून आता या ठिकाणी शांतता निर्माण झालेली. भीमनगरला आमच्या आया बहिणींना टार्गेट केलंय, लहान लहान मुलींना मारहाण करण्यात आली. मी जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली की आपल्या कॅबिनमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलून फायदा नाही तर आपल्या स्वतःला स्पॉटवर जावं लागेल आणि आमच्या मारहाण झालेल्या आया बहिणींच्या, पुरुषांच्या जखमा बघावं लागतील, त्याचा अहवाल तयार करावा लागेल. मानवी हक्क अधिकार आयोग असेल, अनुसूचित जाती जमाती आयोग असेल, मी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुद्धा आवाहन करतोय की या महिलावरती झालेला अमानुष अत्याचार पाहण्यासाठी त्यांनी भीमनगरला आलं पाहिजे. भीमनगरचे मतं त्यांना चालतात परंतु आमच्या जखमा बघायला त्यांना वेळ नाही.
हे असणारं दुर्दैव आहे. मास्टर माइंड अटक झाला पाहिजे. या ठिकाणी देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या सर्व पुतळ्याच्या आजूबाजूला 100 मीटर अंतरावर कोणताही व्यवसाय चालता कामा नये. त्याला कायमस्वरूपी 12 महिने सुरक्षा दिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, सर्व पुतळ्यांना त्या ठिकाणी सुरक्षा देण्याचं काम यंत्रणेने करावं असं आवाहन मी या माध्यमातून करतोय.